बातमी आली आणि नवी मुंबईच्या या शहरामध्ये आनंदाचं वातावरण देखील पसरलं. पहिला खेळाडू, खूप मोठी परंपरा आहे टेनिस आणि लेडर क्रिकेटची. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन देखील एक तो देखील स्पोर्ट्स असोसिएशन आहे. मात्र एखादा खेळाडू मागच्या या मला वाटतं 15वं वर्ष आहे, 15वं पर्व देखील आहे. आपण पाहता IPLचं आणि अमन खान याची निवड झालेली आहे. बघा, धर्माच्या पलीकडे जाऊन या क्रिकेटने सर्व जात धर्म आणि पंथाच्या पलीकडे हा क्रिकेट पोहोचलेला आहे आपल्या या भारत देशामध्ये. हॅलो, नक्कीच सर, भरपूर चांगली कामगिरी राहिली आणि त्या कामगिरीच्या जोरावरती आज इंडियन प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये आज नवी मुंबईचा खेळाडू जातो, ही मोठी भाग्याची गोष्ट. परंतु आज तुम्ही IPLचा विचार केलात तर याच्या अगोदर ICL जी ट्रॉफी व्हायची, त्याच्यानंतर ललित मोदींनी IPLची संकल्पना आणली ना. आज मात्र गावागावामध्ये, प्रत्येक गावामध्ये हा गावकप अर्थातच प्रीमियर लीगचा थरार तुम्हाला पाहायला मिळतंय. तर भूप जमेची बाजू असेल, अजूनही असंख्य खेळाडू या नवी मुंबई महाराष्ट्रातून खऱ्या अर्थानं घडो आणि इंडियन क्रिकेटसाठी एक चांगलं योगदान. सध्याच्या घडीला विश्वजित ठाकूर मोठ्या उरणचा, तो देखील टेनिस क्रिकेट कमी खेळतो आणि त्याच्यानंतर लेदरकडे जास्त फोकस आहे त्याचं. पण पाहूया तो देखील स्वतःला कसं कमबॅक करू शकेल, हे देखील महत्त्वाचं असेल. तर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. नवी मुंबई मॅक्सवेल अर्थातच अलंकार तांडेल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचंही स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. ज्याच्या वेळी हा खेळाडू येतो रायगडमध्ये, केवल्याची 2013-14 तिरुपती बालाजी केबल नेटवर्कची स्पर्धा गाजवली आणि प्रशांत खानावकर नावडे संघाच्या फलंदाजासमोर एक मेडन षटक 10 चेंडू निर्धाव फेकणारा हा खेळाडू तुम्हाला अलंकार तांडेल, खऱ्या अर्थानं नवी मुंबईचा कोहिनूर. यस, अलंकारचा उल्लेख केला. मॅक्सवेल आणि सोशल मीडियाचं हे आपण पाहिलं युग आहे. खूप मोठा फॅन फॉलोईंग देखील त्याचा फेसबुकवर आहे. कारण खूप मोठा फॅन फॉलोईंग असल्या अलंकार जेव्हा जातो तेव्हा आपण पाहतोय सर्वच वयोगटातील त्याचा फॅन फॉलोईंग आहे. प्लीज नावासंघ उतरा, प्लीज मैदानाचा ताबा घ्या. आपण 2 सलामीचे फलंदाज बघा. वेल आपण पुन्हा आणू शकत नाही, कारण प्रवीण गायकर म्हटलं जाते वेल फार हलू येतो जेव्हा आपण तिची उत्कंठेने वाट पाहत असतो. आणि सर 12 वाजलेत आता, बघा तुम्ही 12 वाजलेत, अजूनही 6 मॅचेस या पहिल्या लीग मधल्या पेंडिंग असतील. तर त्याच्यानंतर अजून 2 मॅचेस असतील. या 7 मॅच कव्हर झाल्यानंतर फायनल, सेमीफायनल. म्हणजे थोडासा तुम्ही उशीर घेऊ नका प्लीज, सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवा. यस प्रवीण, आपण म्हटलं बघा 12 वाजून गेलेले आहे, दुपारचं सत्र चालू आहे. वातावरणामध्ये कमालीचा बदल या मैदानावर दिसतोय. वेल आणि आज सूर्य कोणासाठी थांबणार नाही मित्रांनो. आपण आपलं चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवायचं प्रदर्शन आणि हा सामना आपण पाहताय तर गतिमान रीतीने लगेच खेळवायचा आहे. 2 फलंदाज टूवर आपण पाहतोय खेळपट्टीकडे प्राचारण करता 5-2 नावा संघाचा भूषण आणि रोहन. यस, जॉन्टी या नावाने प्रसिद्ध आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहताय मिस्टर भूषण. गोलंदाजीची जबाबदारी या ठिकाणी पालताना आपण पेलवताना आपण पाहाल पॉवर प्ले 1चं षटक हाताळतोय जितू परदेशी यांचा देखील नावाचा मी उल्लेख करतो, कारण 48 संघ खेळतोय. 1 सोल्युशन. काय व्यावसायिकता जितू परदेशींनी या टेनिस क्रिकेटमध्ये, लेदर क्रिकेटमध्ये आणि मुंबईच्या त्या क्रिकेटमध्ये दाखवलेली आहे. गोलंदाज नेम मिस्टर अजित शॉन. बघा, करावे गाव आणि करावे गावच्या बाजूला असलेला सिवूड परिसर सध्या परिचित आहे. सिवूड परिसर. मिस्टर भूषण. स्ट्राईक एंडला आपण पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. भूषण स्ट्राईक एंडला भूषण, नॉन स्ट्राईकला रोहन. पहिलं आपण पाहताय चांगलं बॅटल सज्ज होताना पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय मिस्टर अजित. हा फटका सजवलाय, शॉर्ट आर्म पुल, फटका जाईल आउट ऑफ द. आपण पाहताय हा षटकार, हो काय सजवला या फटक्याला. आपण पाहिलं चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडस आखूड टप्प्याचा होता आणि पॉवर प्ले 1 या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा उठवण्यामध्ये चांगला चेंडू कनेक्टेड झाला होता. आणि नक्कीच सर, या खेळाडूच्या बद्दल तुम्हाला माहिती सांगतो मी की ज्या पद्धतीनं मागच्या 4 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, जेव्हा एसएन स्पोर्ट दिगोडे मोठ्याचा संघ होता, अपोजिशन नावा संघ होता, 6 षटकारांचा विक्रम आहे एका ओव्हरमध्ये दिगोडे संघाविरुद्ध. काल मॅन ऑफ द सिरीज 105 धाव. म्हणजे खेळाडू भरपूर चांगला, पण याचं एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा याचा झेल सुटतो ना तेव्हा तो अक्षर तुटून पडतो. म्हणून चुकूनही या खेळाडूची तुम्ही झेल सोडू नका. एवढा घातक फलंदाज सातत्याने तुम्ही ओळखला जातं. यस, भूषण स्फोटकदार आहे. संध्याचा यंदाचं 21 आणि 22 जर टेनिस क्रिकेटचं वर्ष पाहिलं तर पूर्णपणे फॉर्म मध्ये देखील आहे. त्याचं देखील पूर्णपणे परिपाठ मांडलेला आहे गायकर सरांनी. हा फेंडू सजवलाय बघा, घुटनात एक तमाशा देख म्हटलं जातं, पण हा फटका सजवलाय.
सरळ आपण पाहता डीपीसी मिड विकेटचं क्षेत्र पार करण्यामध्ये लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटकार एलिव्हेशन होतं, नजाकत होती या फटक्यामध्ये आणि आत्मविश्वास उंचावलेला आहे या फलंदाज भूषण याचा. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये मार्गक्रमण करताना आपण पाहताय दुहेरी अंकात 12 वर. या भावनांना आवर घाला मिकी आणि मिनी. दरम्यान गोलंदाज अजित. आता मात्र दडपण, पॉवर प्ले 1चं दडपण हे नावाचं क्रिकेट आहे, हे रायगडचं क्रिकेट आहे आणि अटॅक नेहमीच पाहिलं जातं या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये. खूप चांगलं बॅटल. हा टप्पा चेंडू आत्मविश्वास कमी आहे. चेंडू पाहतोय तो बराच वेळ हवेमध्ये ट्रॅव्हल करतोय. झेल घेण्याचा प्रयत्न होता नोमॅन्स लँडमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग आपण पाहताय ते क्षेत्र. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश. दोन्ही फलंदाजात फटका फसला होता. आणि सर तुम्ही या संघाचा विचार केला तर एक चांगला संघ आहे. समोर द 48 करावे सॉल्युशन हा देखील मातब्बर संघ आहे. परंतु नावेखाडीचा तुम्ही विचार केला ना, कधी महाशिवरात्रीला वाईफला घेऊन जा त्याच्या एलिफंटा घरापुरी, तिथे अगदी तुम्हाला चांगलं दृश्य तिथे पाहायला मिळतंय. आणि नवीन नवीन लग्न जमल्यानंतर शक्यतो जास्त जोडपे तिथेच जातात. आणि 1 तारखेला मात्र भरपूर गर्दी त्या नावेखाडी एलिफंटा घरापुरीला तुम्हाला पाहायला मिळते. यस यस निसर्गरम्य सौंदर्य देखील या गावाला लाभलेलं आहे आणि त्याचं फलत प्रत्येक त्या चांगल्या वातावरणामध्ये खेळताना एक चांगला आत्मविश्वास देखील टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो. भूषण याचा हा चेंडू बॅटची कडा लागली की काय, बॅटचा बॉटम एज, चेंडू गेला शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. कमबॅक. लगातार 2 षटकार लगावल्यानंतर, लगातार 2 षटकार आपल्या गोलंदाजीमध्ये लागल्यानंतर आपल्या अनुभवपणाला लागतो, आपल्या अनुभवाचा कस लागतो, आपल्या मेहनतीचा आपल्या सरावचा कस लागतो. तोच कस या अजित यानं दाखवलेला आहे. चांगली गोलंदाजी आहे, हे बॅटल चांगलं आहे. आता मात्र येतो स्ट्राईक एंडला रोहन. धावसंख्या 15 धावपलकावर. चांगली सुरुवात, स्फोटक सुरुवात. हा फटका स्विचिट मारायचा होता. आपण पाहिला टान्स बदलला, ग्रीप बदलली. मात्र अशा प्रकारच्या फटक्यामध्ये आपण पाहता नेहमीच जर चेंडूची दिशा जरी वाईटच्या बाहेर असेल, आउटसाइड ऑफ स्टिक, तरी मात्र पंच आपण निर्देशित त्यांनी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलेलं आहे. मात्र निर्धाव चेंडू खेळलाय पहिलाच. यस रोशन सर पुन्हा एकदा सज्ज फलंदाजी करता. अतिरिक्त वेळ देखील आपण घालवलेला आहे, त्याच्यामुळं सामना उशिरा चालू होतोय. धावसंख्या 15. चांगला स्टार्ट, साजेशी स्टार्ट, चांगली फलंदाजी, स्फोटक फलंदाजी. आता मात्र सज्ज झाले सलामीचा फलंदाज मिस्टर रोशन. यस हा फटका सजवलाय, मात्र त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ मध्ये 1च धाव. कमबॅक, गोलंदाजीचं कमबॅक अजित यानं दाखवलं. मात्र धावसंख्या चांगली सरासरी आपण पाहिली धावगतीची तर 16 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि या पहिल्या विकेटची पार्टनरशिप, ओपनिंग पार्टनरशिप बिनबाद 16 या धावा. तर थँक्यू. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार अग्री समाजाचे राजदादा पाटील यांचं सुमधुर संगीत तुम्ही ऐकलं. आणि या स्पर्धेचा विचार केला सर तर आतापर्यंत 84 धाव्यांची हायएस्ट पार्टनरशिप पाहायला मिळाली ती पोसरी संघाच्या अखिल आणि मयूर. आणि अखिल म्हटल्यानंतर सातत्याने चौकार तो पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये दमदार करत असतो आणि त्याची चांगली इनिंग देखील या मैदानावरती पाहायला मिळाली. परंतु इथे तशीच लढत, पहिल्या मॅचमध्ये धावा कमी झाल्या होत्या, 54-55 बनवायच्या होत्या. परंतु इथे मात्र त्यांना धावा आता बनवाव्या लागतील, कारण घरच्या मैदानावरती परफॉर्मन्स देईल तो 1 सॉल्युशन 48 करावे टीम एवढं सोपं नसेल. या ठिकाणी 5-2-2 गावदेवी नावे टीमला सुरुवात चांगली झाली. पहिल्या ओव्हर्समध्ये धावा बनल्या गेल्या त्या अर्थातच 16, म्हणजेच पहिल्या विकेटसाठी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून इथे भरपूर चांगली पार्टनरशिप होत असताना गोलंदाजीमध्ये इथे चेंजेस ऋतिक आलेत गोलंदाजीसाठी. बघा तुम्हाला 25 मिनिटांमध्ये ही बरोबर इनिंग समाप्त करायची आहे. मैदानावरती दृश्य जर तुम्ही पाहिलेत ना, चहूबाजूनं हे भगवे वादळ, खऱ्या अर्थानं हे भगवे झेंडे खऱ्या अर्थानं साक्ष देत असताना या अजूनही शिवबांचे मावळे जणू काही या मैदानावरती लढतायत. ही लाईन खराब आहे. इथे हा चेंडू वेस्ट हाईट पंचांनी बीमर घोषित केला. नो बॉल कॉलर. एक्स बॉल 4. इट्स अ 4 रन, 4 रन. थँक्यू. क्या बात आहे डीजे. झंझविला भगव्याचा सन्मान तुम्ही, जागविले मरगल्ले मर्द मावले तुम्ही, घडविले स्त्रीचे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत राजे शिव छत्रपती यांचे सुमधुर संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. तरी इथे चौकार आलाय बीमर बॉल वरती. फ्री हिट, पुढचा बॉल फ्री हिट आहे. इथे फलंदाजाला मात्र खुली मुभा असेल. गोलंदाज तयार. यावेळी
पायावर आदळला होता चेंडू, परंतु अपील कुठल्या आशेने करतील, कारण फ्री हिटचा बॉल होता, कदाचित स्वतःला सावरलं आणि तिथे एक धाव लेग पाईचा इशारा येईल पंचांचा. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत, त्या म्हणजे तब्बल 22 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग इथे साकारत असताना, माफ करा, इथे 1 रन कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत त्या 22. दोन्ही एंड कडून जेव्हा तुम्ही सामने खेळला होता ना, तर थोडासा टाइमपास होत असतो आणि कदाचित बॅट्समनला त्याचा बेनिफिट जास्त होत असतो, कारण मग कुठला गोलंदाज कुठल्या बाजूने वापरायचा, हवा कुठल्या दिशेने आहे, हे भरपूर तुम्हाला महत्वाचं असतं पाहणं. अकुटप्याचा बॉल फक्त दिशा दिली, पॉवर प्लेचा फायदा घेत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगला कोणी क्षेत्रक्षेद नाही, चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत, त्या म्हणजे 26. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप जबरदस्त दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते आणि अशी जर पार्टनरशिप जर पाहायला मिळाली तर आय थिंक 5 षटकामध्ये 80 ते 90 धावा इथे सहज जोडल्या जातील, कारण अजूनही येणारे फलंदाज अमोल असेल, रितेश मडवी असतील, त्याच्यानंतर वैष्णव भोईर सारखा तडाखेमंद फलंदाज, मीत सारखे फलंदाज अजूनही त्यांच्या भात्यामध्ये शिल्लक असतील. तर चला फिल्डिंग मध्ये तुम्ही लवकरात लवकर लावून घ्या, कारण जास्त उशीर घेऊ नका, अजूनही भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. थोड्याशा अडचणी आल्यात, त्या म्हणजेच 148 सॉल्युशन करावे टीमच्या समोर, कारण फलंदाज अक्षरशः तुटून पडलेत ते गोलंदाजांवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार. यावेळी जबरदस्त फटका पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्र त्या ठिकाणी ठेवले होते आणि तोपर्यंत इथे 1 धाव कंप्लीट. थोडीशी स्ट्रॅटेजी वेगळी, 2 धावा कंप्लीट होत आहेत. थोडीशी स्ट्रॅटेजी वेगळी पाहायला मिळाली, कारण खेळाडू रिव्हर्स शॉटला लावला गेलाय या बॉलर्सवरती, कारण जॉन्टी याच्या अगोदर त्यांनी रिव्हर्स शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. 30 यार्ड सर्कलचं हे देखील तुम्हाला पॉवर प्लेचा ओव्हर पाहायला मिळेल आणि या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये आतापर्यंत दमदार फलंदाजी करत असताना हे दोन्ही फलंदाज थोडासा उशीर होतोय विकेट घेण्यासाठी, कारण कदाचित असं म्हटलं जातं की दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर नाराज होऊ नका. लक्षात ठेवा, घरापेक्षा राजवाडा व्हायला थोडा उशीरच लागतो. सुनील कुक दिलशानची आठवण करून दिली आणि हा फटका भरपूर चांगला आहे, लॉंग स्टॉप सीमारेषे पलीकडे. 1 माउस ओव्हर द रन, 4 रन. थँक्यू. सर, आता ज्याचा जो टोपस उडला ना, त्याची जर लवर बिवर असेल, बघित असेल, अरे तू बरोबर डान्स करतो रे. आणि आय थिंक या ठिकाणी जबरदस्त इथे नृत्य सादर करतात. टेडी, तुमचंही मनापासून स्वागत. गुड बॅटिंग, पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज तयार. यावेळी फुल टॉस बॉल कॅप शोधली, पॉवर प्लेचा फायदा घेत असताना आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि बॅक टू बॅक कदाचित इथे ही चौकार येईल आणि हा बॉल देखील सीमा पार चौकार. वाह, क्या बात आहे. थँक्यू टेडी. आय थिंक थोडंसं कमजोरी या ठिकाणी पाहायला मिळते, ती 41 फॉल्युशन 48 करावे संघाची. अनुभव तुमच्याकडे असणं हे महत्वाचं असतं आणि माणसाचे अनुभव, कर्म हे 2 गुरु आहेत. कर्म तुम्हाला लढायला शिकवतं आणि अनुभव तुम्हाला जिंकायला शिकवतं. ते अनुभव आणि कर्म तुम्हाला द्यावे लागतील. फुल टॉस बॉल आहे इनफिल्डच्या वरून, लॉंग ऑफ लॉंगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला गेला. महत्वाचा बली, बिग विकेट मैदानातून भूषण भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. तर थँक्यू. तर इथे 2 षटकं कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत, ते एकूण 36 धावा. बघा, इथे कॅच घेणं हे महत्वाचं होतं आणि भूषणचा कॅच इथे टिपला गेला आणि फलंदाज मैदानातून बाहेर होतील. भूषण, हे जे टेडी तुम्हाला दिसत आहेत ना, ते टेडी आम्हाला खऱ्या अर्थानं जे स्पॉन्सरशिप केले ते आमच्या वावला ग्रुपच्या अर्थातच रमेश तांडेल साहेब यांच्या वतीनं, अजिंक्य तांडेल साहेबांच्या वतीनं खऱ्या अर्थानं इथे आम्हाला त्यांना पुरस्कृत केलं गेलं. त्यांचंही मनापासून स्वागत करूया. यस, अनुभवाचा आपण अनुभव हा शब्द वापरला प्रवीण. सर्वात अनुभवी हा खेळाडू अभय
याच्यामध्ये याच्या हातामध्ये दडपण होतं, प्रेशर होतं, मात्र झेल पकडला. बघा हा आत्मविश्वास देखील मिळेल, मोटिवेशन मिळेल पुढच्या या काही षटकांमध्ये. तोपर्यंत आपण पाहताय धावसंख्या धावफलकावर लागलेले आहेत. एकूण धावसंख्या एक गडी बाद 36. 18ची सरासरी. चांगल्या बॅटलला एक हाय टार्गेट या ठिकाणी सेट होईल. त्याच्यानंतर 48 संघाला A1 सोल्युशन. 48 संघाला आज सामना कसा जिंकायचा ते पाहावं लागेल, रणनीती ठरवावी लागेल. अभय अजूनपर्यंत गोलंदाजी करता येत नाही. मला अपेक्षा होती पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 हाताळेल, मात्र सराव देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपण पाहताय नवोदित काही चेहरे गोलंदाजी करता देखील या ठिकाणी दिसतात 48 संघाचे. येतोय गोलंदाजी करता पहिलं आणि संघिक तिसरं षटक हाताळतोय. यस प्रिन्स कर्णधार, त्याच्याशी संवाद प्रवीण यांनी साधला होता तेव्हा एक आपण पाहिलं तर प्रिन्स हा फटका स्विच मारायचा होता, टान्स बदलला, ग्रीप बदलला, आपली खेळण्याची पद्धत बदलली आणि या फटका कनेक्टिव्हिटी या फटक्यामध्ये पाहिलं तर 20% 100%. यस तर निर्धाव चेंडू खेळण्यामध्ये बघा, निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश बॅक टू द यश त्यांच्या मागे. हा फटका आता सजवलाय, एलिव्हेशन आहे, उंची आहे, उडवलाय, आउट ऑफ द पार्क हा येतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. मिकी आणि मिली बघा ही टीम देखील सज्ज झाली अतिरिक्त तडका मनोरंजनाचा. तोपर्यंत आपण पाहता हा फटका काय फटका होता, मात्र चेंडू आत्मविश्वास कमी होता या फटक्यामध्ये. चेंडू ट्रॅव्हल केला बराच वेळ हवेमध्ये, डीपी स्क्वेअर लेग आणि आपण पाहिलं लॉंग लेगचं ते क्षेत्र आणि दुसऱ्या विकेटला डगआउटमध्ये परतावं लागेल, दुसऱ्या विकेटला पॅव्हेलियनचा रस्ता परतावा लागेल. आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या एकूण धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 45. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. या सुमित कुमार अँड कंपनी बाल्या मामांच्या नावाचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. त्यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेमध्ये पाहिलं. मात्र जबाबदारीचं ओझं या कर्णधारावर आहे. गोलंदाज प्रिन्स जबाबदारी आपण पाहताय कर्णधाराची पार पाडतोय. हा फटका शॉट पाहिला तर बॅटचा एज लागला, टॉप एज लागला, चेंडू गेला यष्टांच्या मागे, शॉट पाहिन लेग मध्ये डायरेक्ट हिट खराब. आपण पाहिलं सुजबुज बॅकअप होतं. तोपर्यंत अतिरिक्त एक धाव का दिली आपण, कारण टार्गेट हाय टार्गेट आपण पाहतो त्या दिशेने वाटचाल देखील पाहतोय. मात्र प्रिन्स चांगली गोलंदाजी आहे. एक षटकार लागल्यानंतर एक विकेट देखील मिळवलेला आहे या प्रिन्स यानं. या दोन धावसंख्येने धावफलक आपण पाहतोय 2 गडी बाद 44. यस तर पुन्हा एकदा सज्ज होतोय नवीन फलंदाज टुवर्ड द 4थ्या क्रमांकावर आलेला मनीष नावा संघाचा. हा चेंडू खराब सुजबुज मी म्हणेन आणि हा चांगला फटका जातोय डिपिश लॉंग लेग मध्ये, हा येतोय चौकार. यस डीजे बघा या क्रिकेटच्या मुख्य व्यासपीठावर संगीतबद्ध असं झालेलं आहे हे पूर्ण डीजे वादन. चांगला क्रिकेटला एक जोड मिळाली आहे या संगीताची आणि अतिरिक्त जोड या नृत्याची. तोपर्यंत धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय 2 गडी बाद 48. प्रिन्स काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रिन्स या आपण कर्णधाराची भूमिका आहे, मात्र अतिरिक्त दडपण देखील आहे त्याच्यावर आणि टार्गेट त्याला रोखायचं आहे. डावखुरी आताचा आपण पाहिला चांगली धावगती जाईल, चांगली रनिंग देखील आहे, चांगला टान्स आहे, चांगली आपण पाहता ऍक्शन आहे, चांगला फॉलो थ्रू आहे त्याच्या गोलंदाजीचा. टुवर्ड्स द पहिलं षटक पहिलाच चौकार खेळलेला आहे तो मनीष यानं, रोशन यानं. हा चेंडू आपण पाहताय सातत्य बॅटचा कडा लागला इनर रेज यष्ट्यांच्या मागे झेलबाद. या डीजे
धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. बघा सैराटचं गाणं वाजलं आणि मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमीचा विचार केला तर खूप मोठी परंपरा आहे. मात्र त्या 100 कोटीचं जे टार्गेट आपण हिंदी संस्कृती हिंदी चित्रपटसृष्टीचा पाहिला तर या 100 कोटीचा जे टार्गेट होतं जो आपण पाहतोय तो पार केला होता या सैराट या चित्रपटानं. याच दरम्यान युवा नेतृत्व रतन जी म्हात्रे यांचं शुभ आगमन होतंय. प्रत्येक स्पर्धेला उपस्थिती, प्रत्येक स्पर्धेला सहकार्य, प्रत्येक स्पर्धेला योगदान त्यांच्या मार्फत दिला जात आहे. धन्यवाद आदरणीय रतनजी म्हात्रे. आपला अमूल्य वेल, आपलं सहकार्य या स्पर्धेला देखील लाभतं. तोपर्यंत अभय, ज्याचा मी उल्लेख केला, सर्वात अनुभवी हा खेळाडू आहे या वन सोल्युशन्स करावे 48 संघाचा. अनेक वेळा या खेळाडूनं या गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीच्या बलावर अनेक पराक्रम, अनेक त्याच्या नावावर देखील चांगले विक्रम देखील आहे या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे. एक झेल देखील तो आत्मविश्वास घेऊन आता मात्र गोलंदाजीसाठी उतरतंय आणि हा 4थं षटक हाताळतो मिस्टर अभय. सिवूड परिसरचं पाहिलं तर सिवूड परिसराचा हा परिसर एक चांगला परिसर आहे. या क्रीडा क्षेत्रांकरता चांगले टेनिस क्रिकेट आणि चांगले लेदर क्रिकेटचे खेळाडू देखील आहेत. चांगली शिक्षणाची परंपरा आपण पाहताय, त्याचा देखील नाम उल्लेख. मात्र अभय ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर. हा फटका मारायचा होता, स्कूप करायचा होता, पडला, लोळला या खेळपट्टीवर फलंदाज. आपण पाहतोय मात्र निर्धाव चेंडूची देखील समाप्ती होताना या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या धावपलकावर 48, 2 गडी बाद 48, 2 गडी 2 विकेट डगआउट मध्ये परतलेले आहेत या 5-2 नावा संघाच्या. पुन्हा एकदा अभय ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर 4थं षटक. हा फटका आता मात्र कनेक्टिव्हिटी आहे, आता मित्र आत्मविश्वास आहे, उंच उंच जाईल, हा जातोय सीमा पार येणारा हा षटकार. यस धन्यवाद डीजे, धन्यवाद. यस तर आपण पाहिलं थोडीशी फलंदाजी रणनीती पाहिली, स्विच हिट, स्लॉक्सिफ आपण पाहिले आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. मात्र मागच्या फटक्यामध्ये काय सजवला त्या फटक्याला, आपल्या दमखम दाखवलं, हँड कॉर्डिनेशनचा, आपल्या कलाईचा, आपल्या मनगटाचा हा जोर वापरला. मात्र गती देखील आहे या गोलंदाज अभय याच्याकडे. बघूया अनुभव देखील आहे आणि तो अनुभव पणाला लागलेला आहे, आपल्याला सिद्ध व्हावं लागेल त्या खेळपट्टीवर. यस पुन्हा एकदा अभय. आता मात्र हा टायमिंग फसलाय नो मॅच लँड मध्ये. मात्र क्षेत्ररक्षकाची आपण पाहिले चांगले प्रयत्न देखील मात्र होते, मात्र पोहोचू शकला नाही शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. तोपर्यंत 2 धावा, 1च धाव पूर्ण केली. धावसंख्या 55, 50 क्रॉस झालेली आहे नावा संघाची. आपण पाहताय 4थं षटक चालू आहे, कार्यान्वित आहे, प्रगती पथावर असताना हे 55 धावा लागलेल्या आहेत या धावपलकावर. 2 गडी बाद 55. अभय तो अर्ध जातोय फलंदाजी एंडकडे. आपण पाहतोय फलंदाज वैष्णव. काय उंची आहे वैष्णव याची, क्रिकेटला पूर्णपणे साजेशी ही उंची. चांगलं बॅटल अभय आणि वैष्णव यांच्यामध्ये पाहायला देखील मिळेल. आपल्या इनिंगचा पहिला चेंडू फेस करतोय मिस्टर वैष्णव. हा फटका स्विच हिट मारायचा आहे सुजबुज. आमच्यासारख्या समालोचकांना मात्र उत्तर सापडत नाही अशा प्रकारचं स्विच हिटची कनेक्टिव्हिटी आपण पाहिलं. 100 मधून 20 म्हणजे 20% आपण यश आपल्याला नक्कीच मिळतं. 10 चेंडू आपण खेळाल तर 8 वेळा हा फटका आपण निर्धाव खेळाल. मात्र या फटक्याच्या प्रेमात मात्र आपण पडतं, कारण पीटरसननं पूर्णपणे प्रसिद्ध केला. त्याच्यानंतर मॅक्सवेल. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश, पहिला चेंडू निर्धाव खेळलेला आहे आणि हा निर्धाव टाकण्यामध्ये यश अभय याला. आता मात्र फटका, टायमिंग फसलाय, चेंडू जातो शॉट कव्हर पॉइंट मध्ये. 1च धाव. कमबॅक, कमबॅक, गोलंदाजीचा कमबॅक, हा अनुभवाचा कमबॅक मी म्हणेन अभय्याचा. धावसंख्या 56. यस अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. बघा सुरुवात 6 धावेने झाली होती, दुसऱ्या चेंडूवर षटकार. बघा शेवट चांगला करतोय की नाही गोलंदाजीचा तो येणारा काल ठरवेल अभय्याचा. मात्र हा चेंडू आपण पाहिला आउटस्टिकच्या बाहेर लँड झाला, आउटसाइड द ऑफस्टम्पच्या बाहेरचा होता. पंच निर्देशित करतात 22व्या नियमाचा या ठिकाणी वापर उल्लंघन देखील झाले. 42 रूल्स अँड रेग्युलेशन प्रवीणजी, ICC पॅनल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, मग काही नियम टेनिस क्रिकेटमध्ये आयोजक ठरवतात. यस तोपर्यंत अभय ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर.
हा चेंडू फुल टॉस, त्याचा फटका बसेल की काय, मात्र चेंडू टायमिंग फसलाय, फटका फसलाय आणि हा चेंडू चौकार. एक टप्प्याने धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. डीजे बघा प्रवीणजी, अतिरिक्त तडका मनोरंजनचा ही देखील त्यांची कला आहे, ती कला त्यांनी सादर केलेली आहे आणि आमच्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य फुललेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या देखील होते या कलाकारांसाठी. ही कला या टेनिस क्रिकेटच्या मुख्य व्यासपीठावरून या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या प्रवीणजी या 5व्या षटकाचं विश्लेषण विवरण करण्यासाठी मिस्टर प्रवीण गायकर. थँक्यू सर. अभय यांचं कौतुक करावं लागेल. 40+ हा गोलंदाज जशी दमदार कामगिरी केली, कारण वैष्णव भोईर आणि मनीष सारखे फलंदाज असताना देखील त्यांना थांबवलं गेलं आणि काय जबरदस्त इथे बॉलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर प्रिन्स आलेत नवीन गोलंदाज. सांघिक कोट्यातील 5वं आणि वैयक्तिक 2रं षटक. पहिल्या स्पेलमध्ये दावा खर्च केला होता या गोलंदाजानं तब्बल 2 विकेट्स घेण्यामध्ये यशस्वी झाला होता. ॲज अ कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आता कॅप्टनला थोडंसं पुढे यावं लागेल आणि कदाचित स्लॉग ओव्हरचं षटक तो स्वतः इथे हाताळत असताना हवेचा ओघ आहे, परंतु इथे हवेच्या ओघावरती का स्वार होतील हे फलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आलेत गोलंदाजीसाठी. आणि जेव्हा तुम्ही राऊंड द विकेटने येताना आणि लेफ्ट हँड गोलंदाज असतो, आय थिंक यॉर्कर जास्त बॉल पाहायला मिळत आहेत आणि तसेच यॉर्कर कदाचित या ओव्हर्समध्ये पाहायला मिळाले तर थोडंसं प्रेशर होऊ शकतं. 5-2-2 गावदेवी नावे संघावरती. धावा लागल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 61. पहिल्याच बॉलवरती आखुटप्प्याचा बॉल, लवकर लाईन ओळखली होती आणि गुड फिल्डिंग तिथे झाली. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. धाबा रोखल्या गेल्या, 3 धाबा वाचवल्या त्या खेळाडूने आणि फिल्डर होते त्या ठिकाणी यश यांच्या माध्यमातून ही फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. फलकावरती धाबा लागतात एकेरी धावेच्या मदतीने तब्बल 62 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये सुरुवात काफी भरपूर जोरात झाली होती आणि त्याच्यानंतर पाहायला गेलात तरी ते त्या खेळाडूनं या गोलंदाजानं कमबॅक केलाय. गोलंदाज तयार. इथे हवेत आहे फटका, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी, स्वतःला जज करतायत आणि हा देखील झेलभूमीला दान झाला. आणि का नाही दुसऱ्या धावेचा विचार केला. हेच तर ग्रामीण खेळाडूंचं वैशिष्ट्य असतं सर. जेव्हा झेल उठतो ना तेव्हा ते पाहत राहतात की तो घेणार की नाही घेणार, आणि अशा वेळी जर तुम्हाला 1 बॉलात 2 धावा पाहिजे असत्या तर मग तुम्ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता. कदाचित हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं असतं. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या आणि तुम्ही स्वतः स्ट्राईकला देखील आले असतं, परंतु झेल घेणार नाही घेणार याच्याकडे लक्ष होतं आणि तिथे 1च धाव होईल कंप्लीट. 63 धावा धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. 1 धाव इथे कंप्लीट करतायत. एकेरी धावेने धाव फलकावरती धावसंख्या वाढत असताना ती म्हणजे 64 या धावसंख्येवरती. सर एका क्षणाला वाटलं होतं की 5 षटकामध्ये इथे 80 ते 90 धावा होऊ शकतील, परंतु 1 षटक असं पाहायला मिळालं अभय यांचं की त्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या आणि प्रिन्स हे षटक स्लॉक ओव्हरमध्ये या ओव्हर्समध्ये तुम्हाला फक्त मोठे फटके बॅट्समन मारताना दिसतील आणि तिथे 3 बॉलवरती 3 धावा खर्च केल्यात. इथे फटका भरपूर चांगला आहे. डीप लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून हा चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. मनीषच्या बॅट मधून आलेला हा तडाखा षटकार. थँक्यू. षटकाराच्या मधून धाव फलकावरती धावा लागतायत त्या 70. 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. एकतरी स्वप्न असं बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला नेहमी शिकवतं. यू विल मिस, आय विल डेफिनेटली इट. आणि इथे फयशच्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज होतील बाद. मनीष घरात बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. नवीन फलंदाज झालेत. हे आय थिंक बाल्यामामाचं संगीत होतं. ग्रामीण सम्राट, माजी बांधकाम आरोग्य सभापती आणि सदस्य जिल्हा परिषद ठाणे यांच्या नावानं तुम्हाला एक मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर
आणि 20 बाईकची स्पर्धा येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही तिथे 12 दिवस त्या स्पर्धेसाठी समोर नक्कीच असू आणि त्याच व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं बाल्यामामा अर्थात सुरेश पात्रे साहेबांचं त्या व्यासपीठावरती शुभागमन होईल. गोलंदाज तयार होत आहेत. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी इथे साकारत असताना फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झाले या ओव्हरमध्ये गोलंदाज प्रिन्स. शेवटचा बॉल अगदी यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, स्ट्रेट इट बॅक टू द बॉलर, परंतु खराब फिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी आणि इथे 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 5 देखील संपन्न होईल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थातच 72 धावा आणि विजयासाठी गरज आहे ती सेकंड इनिंग्स मध्ये 1 सॉल्युशन करावे 48 टीमला 73 धाव्यांची गरज. डीजे तर थँक्यू. संपूर्ण महाराष्ट्रामधील नंबर 1 ची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच 30 बाईक 1 4 व्हीलर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमानानं गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर आयोजित माननीय श्री सुरेश बाल्यामामा मात्रे चषक 2022 ही डे नाईटची स्पर्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं भिवंडी अंजूर या मैदानावरती पाहायला मिळेल. ठाणे जिल्ह्याचे माजी बांधकाम सार्वजनिक मंत्री देखील राहिलेत, सध्या ठाणे जिल्ह्याचे सदस्य देखील आहेत आणि दमदार योगदान राहिलंय आणि एक चांगली स्पर्धा तुम्हाला ती पाहायला मिळेल. यस प्रवीण जी, आपण उल्लेख केला, पूर्णपणे लेखाजोखा मांडला आदरणीय बाल्यामामा यांच्या कार्याचा. बघा, टेनिस क्रिकेटची खूप मोठे चाहते आहेत आणि आमच्या गावामध्ये त्यांचं देखील शुभ आगमन होणार आणि या स्पर्धेचा विचार केला तर मी एकच शब्द वापरेन, टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप असेल. आपण पूर्णपणे त्या स्पर्धेबद्दल या ठिकाणी माहिती पोहोचवलेली आहे. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप येत्या काही दिवसांमध्ये ICC देखील त्याची देखील घोषणा होणार आहे, कारण क्रिओ कप संपन्न झाला इंग्लंड या देशामध्ये आणि भारताने त्या क्रिओ कप जिंकला. पाण्याची व्यवस्था करायची आहे लगेच. बघा प्रवीण मित्रांनो, जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासानं पाठीवर ठेवलेले हात खूप किमती असतात. मग ते क्षेत्र कुठले असो, क्रिकेटचा असो किंवा एका कला क्षेत्राचा असो. आणि करावे गावातील मला वाटते बिपिन माझ्या शब्दांना आपण मान द्यायचा आहे, कारण आपण कलाकार आहात आणि या करावे गावामध्ये अनेक कलाकार घडलेले आहेत. 40+ क्रिकेटचा मी उल्लेख करेन. इनिंग ब्रेक झालेला आहे 2005. पाणी द्या पाणी अभयला. बघा प्रवीण, 40+ क्रिकेट या क्रिकेटने खऱ्या अर्थानं आयुष्यमान बदलून टाकले. 2005 रोजी आदरणीय आपण पाहताय मास्टर प्रदीप पाटील त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्यातून हे छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्याच्यानंतर वटवृक्ष. आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये देखील काही 40+ संघ तयार झाले. मी म्हणते पुणे जिल्ह्यामध्ये देखील 40+ संघ तयार झालेत. हे फलित आहे नवी टेनिस आणि 40+ क्रिकेटचं. ज्या वयामध्ये आपण काम धंदा व्यवसाय कुठल्याही खेळापासून आपण वंचित असतो. वय वर्ष जर पाहिलं सध्या 40+ क्रिकेटमध्ये तब्बल 85 गाठलेले आहे. 80च्या आसपासचे खेळाडू देखील काही खेळतायत. स्वस्थ शरीर आयुष्य महान हे स्लोगन देखील आहे या 40+ क्रिकेटचं. आणि आमच्या आदरणीय मी नेहमी उल्लेख करतो विजय दादा नाईक यांचं, तसेच PK पाटील यांचं आणि आपण पाहाल यांच्या सहकार्यातून आणि 40+ क्रिकेटचा उल्लेख होतो तेव्हा मात्र आमच्या मनोज मामा मात्रे यांचा देखील उल्लेख होतो. 90चं दशक होतं. कुठल्याही प्रकारचा सोशल मीडिया नव्हता. कुठल्याही प्रकारचं आपण पाहिलं पैशाची जे आपण पाहिले किमती स्वरूपात येणारे ती किमती आपण पाहिलं तर ठाणे जिल्हा पूर्णपणे गाजवला. अमृत या व्यावसायिक खेळाडूंमध्ये खेळला संघ. त्याच्यानंतर नवी मुंबईचा मंगलमूर्ती हा संघ बनवला आणि मला आठवतंय 1999ची ती स्पर्धा गव्हाण कोपरची. त्या स्पर्धेमध्ये देवदास मामा तांडेल देखील आहेत. मी सर्वांचीच नावं घेईल जसा जसा खेळ पुढे. सुनील तांडेल 40+ क्रिकेटचे, आमचे पद्माकर तांडेल, पॅडी आशर तांडेल आपण पाहताय. कारण 40+ क्रिकेटचा खूप मोठा चाहता देखील मी आहे. कारण या 40+ क्रिकेटची 2005 आणि 2006 साली आपण पाहताय स्पर्धेमध्ये समालोचक ॲज अ भूमिका देखील पार पाडली होती. कारण बघा क्रिकेटने मात्र वयाची मर्यादा देखील ओलांडली आहे. हे फलित आहे या 40+ क्रिकेटने. आणि आमच्या
मनोज मामा म्हात्रे यांचं, त्यांचे बंधू अनिल म्हात्रे यांचा देखील नामाचा उल्लेख देखील करावा लागेल. कारण बघा, यूट्यूबचा जमाना आहे, सोशल मीडियाचा. मात्र 10-15 वर्षाचं क्रिकेट पाहिलं तर या ठाणे आणि रायगड आणि नवी मुंबई जिल्ह्यातील अनेक खेळाडू असे घडलेले आहेत, त्यांच्या क्रिकेटची कारकीर्द आपल्याकडे नाही आहे. आपण पाहिलं, कारण यूट्यूब नव्हता, हा सोशल मीडिया नव्हता, हे लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं. खूप मोठ्या मोठ्या इनिंग खेळलेले आहेत. आणि मनोज मामा म्हात्रे यांच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं तर किती षटकार मारले याचा रेकॉर्ड माझ्याकडे नाही. मात्र त्यांच्या घरामध्ये असलेली चषक, ट्रॉफीज आपण बघाल, आपण जाल तर या खऱ्या अर्थाने या माणसानं ठाणे जिल्हा आणि त्या अमृत मुंबईच्या व्यावसायिक खेळामध्ये आपण पाहताय पंचांची भूमिका. शशी मेहर, दत्ता मेहर, 25 वर्षांची टेनिस क्रिकेटची कारकीर्द, आणि शशी मेहर आणि दत्ता मेहर यांची देखील कारकीर्द खूप मोठी आहे. आणि सर एकंदरीत विचार केला ना तुम्ही भरपूर चांगली माहिती दिली. कारण त्यावेळी युट्यूब नव्हते, त्याच्याबद्दल खेळाडूंची माहिती पोहोचत नव्हती. आणि जेव्हा आपण देखील कॉमेंट्री करत होतो, कदाचित तुम्ही देखील तेव्हा युट्यूब लाईव्ह नसेल. आता भरपूर क्रेज वाढला. पहिले लोक वडापावर कॉमेंट्री करायचे, आता पैसा वाढला, आधुनिकता वाढली, क्रिकेटमध्ये पैसे वाढले आणि त्याच्यानंतर मग मानधन दिलं गेलं, अनेक चांगल्या स्पर्धा देखील होत गेल्या. सर यस सर, प्रवीण जे आपण उल्लेख केला याच्यानंतर सर्वात प्रभावित करणारा खेळाडू स्ट्राईक एंडकडे येतोय. आपण पाहतो मिस्टर विनोद. बघा, पॉवर प्लेचं पहिलं आणि दुसरं षटक. तर गोलंदाज येतील गोलंदाजीवरती. रोहन उर्फ जॉन्टी राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज होता. स्ट्राईक एंडला फलंदाज विनोद. पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला अलॉंग द कार्पेट. तिथे डीपला मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट करतील आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच एक डावाची सुरुवात मात्र इथे करतायत हे फलंदाज विनोद आणि त्यांना साथ देतील इथे प्रिन्स. खऱ्या अर्थानं यांचा विचार केला त्याचा कॅप्टन म्हणून आहेत प्रिन्स आणि जबरदस्त गोलंदाजी प्रिन्स यांच्या माध्यमातून पाहिलीत. प्रिन्सने एकूण 2 षटकं हाताळली आणि पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या प्रिन्सनं 12, दुसऱ्या षटकामध्ये 11, एकूण 23 धावा दिल्या आणि 3 गडी बाद करण्यामध्ये ते यशस्वी झाला. म्हणजे तुमच्याकडे ऑलराऊंडर कसा असावा आणि सलामीला येऊन एक दमदार फलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक म्हणजे तुम्हाला प्रिन्स नक्कीच पाहायला मिळेल. परंतु समोर वैष्णव आहेत, रोहन सारखे गोलंदाज आहेत. म्हणजे आय थिंक 3 षटकं भरपूर चांगली असतील 5-2-2 नावे संघाची. परंतु बॅटिंग लाईनअप तितकाच मजबूत असेल. वन सॉल्युशन न करावे 48 क्रिकेट संघाचं. पहिल्या विकेटसाठी तुम्हाला भागीदारी बनवावी लागेल, कारण 73 धावा इथे बनवायच्या आहेत आणि त्या बनवाव्या लागतील. यावेळी साकू टप्प्याचा बॉल ऑफ कटरचा थोडासा या ठिकाणी पाहायला मिळाला. यष्टिरक्षक अमोल यांच्या हातामध्ये चेंडू विसावेल तोपर्यंत इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा, तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार फलंदाजी करावी लागेल. हे पॉवर प्लेचं ओव्हर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गॅप शोधा आणि नेहमी सातत्याने तुम्ही जर गॅप शोधली, आउटफील्ड खूप फास्ट आहे, तुम्हाला चौकार लगेच मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला या गॅप शोधाव्या लागतील, कारण क्रिकेटमध्ये हेच तर कौशल्य असतं की तुम्ही जर लेदर क्रिकेट खेळता तेव्हा तुम्ही जसं सौंदर्य दाखवता तसं टेनिस बॉल विश्वमध्ये पॉवर प्लेमध्ये तुम्हाला हे सौंदर्य दाखवावं लागेल. यावेळी ऑनसाईडला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या आतलीकडे लागली होती, रन रिस्की होऊ शकतं आणि जर इथे डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज प्रिन्स यांना माघारी परतावं लागलं असतं. नियतीला हे मान्य नव्हतं, परंतु स्वतः सुरक्षित आहेत क्रीजमध्ये आणि एक धाव जीवाच्या आकाटोक्यानं ही धाव घेतली आणि कदाचित जीव मुठीत धरून ही धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. कॉल नव्हता प्रिन्स यांचा, परंतु विनोद डायरेक्ट आले आणि त्यावेळीच ही धाव रिस्की होती. एक धाव कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच बिनगडी बाद असताना 2 या धावसंख्येवरती. कदाचित कधी कधी असं होतं जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळताना तेव्हा तुम्हाला सर्कलमध्ये अभ्यास करणं, जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा अभ्यास भरपूर महत्त्वाचा असतं की सर्कलमध्ये तुम्ही कसे गॅप काढता, कसे चौकार लगावता, कशा धावा चोरल्या जातात हे तुम्हाला महत्त्वाचं असतं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत भूषण, 38 सर्कलला उचलतील बॉलला. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. डॉट बॉलची समाप्ती होते. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले आणि 4 चेंडूंमध्ये इथे फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. चला, एक बाजू चांगली असेल की इथे विकेट गमावलं नाहीये, परंतु विकेट ठेवता तुम्हाला धावा देखील बनवाव्या लागतील. या अनुषंगाने करावे टीमला आता परफॉर्मन्स द्यावं लागेल. आखू टप्प्याचा बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलेत आणि हा चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे, सीमा पार, 1 माउस ओव्हर द लाईन, चौकार.
थँक्यू डीजे. थोडासा कसोटीचा काल आहे करावे टीमसाठी, पण काल कसोटीचा आहे. कसोटीला सांगा की वारसा हा मात्र संघर्षाचा आहे. संघर्ष करतील मैदानावरती, घरच्या मैदानावरती एवढ्या सहजासहजी हार मारणार नाहीयेत नावे संघासमोर, कारण ज्या पद्धतीनं फलंदाजी करतात आता विनोद. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा दूर होता शरीरापासून, पण त्याला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅटला स्पर्श झाला. कुठलीही धाव नाहीये. षटक क्रमांक पहिलं इथे संपन्न होईल आणि हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर जर तुम्ही पाहिलं तर या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 6 बिनगडी बाद असताना वन सॉल्युशन करावे 48 टीम. थँक्यू सर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार आपल्या आगरी समाजाचे ते अर्थातच राजूदादा पाटील. मग कोविड कालामध्ये खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवली परिसर असो, मग पनवेल असो, आणि सातत्याने त्यांची उपस्थिती तुम्ही स्वर्गीय गोपाल शेठ नाईक बामणडोंगरीच्या स्पर्धेमध्ये, संजय ठाकूर यांच्या स्पर्धेमध्ये देखील पाहिलेत, आणि शिवरायांचे मावले. आणि मी तर नेहमी सांगत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये, तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून तुम्ही कधी नाराज होऊ नका, कारण छत्रपती शिवरायांनी तुम्हाला जगातील सर्वात मोठं पद दिलंय, ते म्हणजे शिवरायांचा मावला. ना राष्ट्रपती ना उपराष्ट्रपती, हिंदुस्थानमध्ये फक्त एकच शासन, ते म्हणजे छत्रपती. यस, काय आपण उल्लेख केला बघा. आदरणीय राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, आदरणीय राजू पाटील यांच्या नावानं गाजलेलं गीत, या संगीताने खऱ्या अर्थाने देशाच्या सीमा ओलांडल्या. युट्यूबवर पूर्णपणे आपण पाहिलं, अक्षरशः हे सेन्सेशन झालेलं गीत आहे परमेश माली याच्या गीतानं. टूवर द आता सामन्याकडे वळतोय, आपण पाहताय बघा, बॅटल रंगलेला आहे. उल्लेख केला प्रवीण यानं, प्रवीण गायकर. आपण पाहताय वाकडी पनवेल येथून आलेला हा आवाज, काय अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे, माहिती आहे, अनुभव आहे या समालोचन क्षेत्रातला. तोपर्यंत आपण पाहताय गोलंदाज या नावा संघाचा अतिशय उंच पुरा असा गोलंदाज आपण पाहतोय, चांगली उंची देखील आहे या गोलंदाजाकडे. वैष्णव या तर टीम मीटिंग जास्त घेऊ नका, स्पीड अप करा, मॅच लगेच स्टार्ट करा, जेवढे शक्य होईल तेवढे लवकर संपवा, कारण आज आम्हाला फायनलला एक खऱ्या फायनल इथे खेळवायची आहे आणि फायनल 2 आणि 1 षटकाची नको याची नोंद घ्या. तर जास्त स्पीड अप करा, शक्यतो टीम मीटिंग घेऊ नका, शॉर्ट टीम मीटिंग घ्या सर. यस, नक्कीच वेल महत्वाची आहे. तोपर्यंत वैष्णव ऑन टू द पॉवर प्ले आपण पाहताय, दुसरं षटक हाताळतोय फलंदाज विनोद आणि प्रिन्स स्वतः लीड फ्रॉम द फ्रंट. हा प्रिन्स गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी देखील केली, 2 षटक टाकल्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये. हा फटका आखू टप्प्याचा चेंडू आपण पाहतो, यष्ट्या कव्हर केला, टायमिंग झालं आणि जाईल चेंडू सरळ सीमा पार. हा येतोय एक चांगला चौकार. धन्यवाद डीजे. बघा, महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. बघा, आदरणीय दिबा पाटील लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांच्या नावानं आपण त्यांनी फेलोशिप देखील घोषित केलेली आहे. राजू पाटील यांचं कार्य खूप मोठं आहे त्या परिसरामध्ये, आणि टेनिस बॉल क्रिकेटचा आपण त्या विश्वचषक देखील म्हटला तर स्वर्गीय रतनबुवा नगरीमध्ये आपण पाहतोय अनेक वर्षाची ती एक क्रिकेटची परंपरा देखील त्यांनी जोपासलेली आहे. याच बॅक टू द क्रिकेट आपण पाहतोय केलपट्टीवर काय घडलंय. हा फटका स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, मोह, या फटक्यामध्ये एवढा मोह का आहे याचं उत्तर अजूनपर्यंत प्रवीण गायकर. एक चांगला फटका आपला कनेक्ट केला, एक चौकार गाठला होता, त्याच्यानंतर टान्स बदलला, आपली ग्रीप बदलली, हवेची दिशा जर पाहिली तर हे झेंडे फडकतात, त्याच्यामुळे हवेची दिशा देखील आपल्याला दिसेल कुठल्या दिशेने चालू आहे. मात्र प्रिन्स याला मोह या स्विच हिटचा रोखू शकला ना आणि निर्धाव चेंडू खेळला. धावसंख्या धावपलकर आपण पाहू शकाल, संघर्ष चालू आहे. दुहेरी अंकामध्ये पोहोचल्यानंतर हे 48 संघाचं क्रिकेट. 61 धावा अजूनही गरज आहे 2 षटक आणि काही चेंडूमध्ये. हा फटका आता लाईन कव्हर करतोय, टायमिंग आहे, एलिव्हेशन आहे, फटका चांगला आहे, हा सजवलाय षटकार. धन्यवाद डीजे. प्रवीणनी वारंवार उल्लेख केला, यश प्राप्ती करायची असेल तुम्हाला कष्ट करावे लागेल. इथे तुम्हाला यश मिळवायचे असतील मित्रांनो तर तुम्हाला कष्ट करावे लागतील. मित्रांनो, ते कष्ट आणि संघर्ष मैदानात सुरू आहे या आमच्या
वन सोल्युशन करावे 48 संघाचं, कारण मोठं टार्गेट या ठिकाणी सेट झालं आहे 73 धावांचं. आणि चांगलं क्रिकेट हे नेहमीच या सिवड परिसर, नवी मुंबई परिसराचा विचार केला, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा विचार केला तर खेळलेले आहेत. हा 48 संघ पुन्हा एकदा या षटकारानं धावसंख्या 16 वर पोहोचते. हा फटका आता कनेक्टिव्हिटी चांगली आहे, शतरक्षक तैनात मात्र त्याला भेदून सरळ सीमारेषा पार करेल. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 आलेले महत्वाचे षटकार. आत्मविश्वास आपल्या फलंदाजीमध्ये दाखवतोय कर्णधार, जबाबदारीचं ओझं देखील पेलवतोय कर्णधार प्रिन्स. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. बघा क्रिकेटचं व्यासपीठ आहे, आपण पॅटर्न रंगलेल्या वातावरणाचा विचार केला तर अतिशय गरमीमय वातावरण, या वातावरणात संगीत वाजतंय, हे नृत्य वाजतंय आणि त्या लहान मुलांना देखील तो मोह आवरत नाही या नृत्यांचा. मिकी, मिनी आणि मिली, एकावर 2 फ्री. बघा तर धावसंख्या धावपलकावर लागली 48 संघाच्या 22. बॅटल चांगला आहे. हा चेंडू आणि चेंडू फलीमध्ये रंगलेला जबरदस्त बॅटल प्रिन्स. हा फटका आता टप्पा पाहिला, कमबॅक गोलंदाजीमध्ये कमबॅक, आपला अनुभव. मात्र फटका अलॉंग द कार्पेट, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग मध्ये, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश. प्रिन्स आणि विनोद याला या 2 धावसंख्येकडे संघ पोहोचतोय. आपण पाहताय बिनबाद 24, जशाच तसं प्रत्युत्तर आहे. हे चांगलं टार्गेट आहे 73 धावांचं सेट झाल्यानंतर नावा संघाच्या विरोधात. आपण पाहताय फाईट बॅक करताना, हा संघर्ष करताना. बघूया येणारा काल ठरवेल काय घडेल, काय चित्र घडेल या सामन्यामध्ये. प्रिन्स पुन्हा एकदा सज्ज होतोय, तयार होतोय फलंदाजी करता. आपण पाहिला ज्वेल ऑफ नवी मुंबईचा एक नवीन एंड गोलंदाजीचा सज्ज झालाय गोलंदाज वैष्णव. आता मात्र गतीपर्यंत फ्लायटेड होती, मात्र कनेक्टिव्हिटी चांगली. चेंडू हवेमध्ये झेल टिपतो आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये, हेच चित्र आपण पहिल्या इनिंग मध्ये देखील पाहिलं होतं अभर यानं. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र या ठिकाणी दुसरा अटेम्प्ट, आणि आपण पाहिलं तर नजरा रोखून धरल्या या चेंडूवर. जवान बघा हे आमचे गुरुवर्य. हा व्हिडिओ खूप प्रसिद्ध झालेला आहे सध्या. दशरथ पाटील आणि माटे अंपायर ही जोडी प्रसिद्ध आहे, कारण गोट्याचा मी उल्लेख केला, गोट्याला प्रमोट केला या दशरथ पाटील यांनी, आमच्या गुरुवर्यांनी. त्याच्यानंतर गोट्या मी पैशाचा उल्लेख करणार नाही, मात्र विमानामध्ये जाऊ लागले टेनिस क्रिकेटच्या काही स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर. आणि नक्कीच आता आय थिंक पंढरपूरचे जे अंपायर होते, डोक्यावर उभा राहून जो व्हाईट बॉल दिला होता, त्यांना देखील लवकर प्रमोट करतील. आणि नक्कीच दशरथ पाटील सर म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आजचा पवारा. नेहमी आमच्या समेत विचंब्याच्या स्पर्धा असो, मग कासपची नाईट स्पर्धा असो, भरपूर स्पर्धेमध्ये आमच्या समेत असतात. पण एक आदर्श समालोचक कसा असावा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करावं हे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तर 2 षटक धावा कंप्लीट झाल्यात या ठिकाणी. पाहायला गेलं तर तब्बल 12.00च्या सरासरीनं 24 धावा झाल्यात धावफलकावरती. आता गरज आहे ती म्हणजेच उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 49 धावींची गरज. म्हणजेच मॅच तुम्हाला इथे चांगली पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटिंग करत होते प्रिन्स. आता प्रिन्स बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती, ते म्हणजेच त्यांची जागा भरून काढण्यासाठी अक्षय हे नवीन फलंदाज येत आहेत. आता थोडासा कमबॅक केला असेल करार्थनं नावे 5-2 नावे टीमनं, कारण पहिल्या विकेटसाठी जबरदस्त भागीदारी झाली होती आणि अखेर ही भागीदारी तोडण्यामध्ये यशस्वी गोलंदाज झाले ते वैष्णव भोईर. आता पुन्हा एकदा सेकंड स्पेलचा कोटा, सांघिक कोट्यातील तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज या ठिकाणी रोहन घरात. परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते तेव्हा जिद्द जन्माला येते आणि ती जिद्द घेऊन आता मैदानावरती खेळ करावा लागेल. यावेळी सॉफ्ट स्टंपच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. अवांतरच्या मदतीने एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना एक्स्ट्रा धावसंख्येने धावफलकावरती धावा लागतायत ते अर्थातच 25 या धावसंख्येवरती. उर्वरित बॉल असतील 18 आणि गरज आहे 48. म्हणजे 18 चेंडू 48 या मैदानावरती तुम्हाला मागण्या नाही आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःच या ठिकाणी अस्तित्व सिद्ध करावं लागेल. रिव्हर्स शॉट्स खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक. आज मात्र इथे जबरदस्त फिल्डिंग करत असताना 5-2 नावे क्रिकेट संघ आणि प्रल्हाद जवानने पहिली कॅच पकडली आणि त्याचेच बंधू प्रल्हाद इथे झेल पकडत असताना गुड फिल्डिंग. दुसरा धक्का लागेल. 1 सॉल्युशन करावे 48 टीमला. हॅलो हॅलो हॅलो
धन्यवाद डीजे. बघा काय घडलं प्रवीण, आपण उल्लेख केला स्विचिसचा फटका आणि अक्षय सारखा सर्वात प्रभावी. यंदा आपण पाहिलं जर 48 क्रिकेटचा ज्याने खऱ्या अर्थाने एक उंची गाठली आपल्या फलंदाजीमध्ये. काय फलंदाजी केलेली आहे मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये या टेनिस क्रिकेटमध्ये, आणि तोच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परततोय. मात्र फटका बसला त्या स्विचिसचा आणि आपल्याला मात्र परतावं लागलं डगआउटमध्ये. आणि आज भरपूर चित्र असे पाहायला मिळाले की रिव्हर्स शॉट जास्त खेळाडू केलेत. सर्वात जास्त प्रयत्न केला होता फलंदाजाने आज रिव्हर्स शॉट्स खेळण्याचा. मागच्या मॅचमध्ये तेच प्रयत्न जेव्हा फर्स्ट इनिंग बॅटिंग करत होता तेव्हा नावे 5-2 नावे टीमने देखील तेच केलं आणि ते सेकंड इनिंग्समध्ये देखील तुम्हाला हे रिव्हर्स शॉट्स पाहायला मिळत आहेत. अडचणी या तेव्हाच येतात जेव्हा तुमचं ध्येय मोठं असतं. आता हे ध्येय तुम्हाला साध्य करावे लागेल, कारण थोडीशी बाजू पडली मी म्हणेन. वन सॉल्युशन करावे 48 टीमची आणि इथे थोडा एक फलंदाजाला थांबावं लागेल. सलग जर तुम्ही विकेट गमावत गेले तर मॅच थोडीशी तुमच्या अंगलट येऊ शकेल. इथूनही धावा एवढ्या महाग नाहीयेत की ज्यात तुम्हाला इथे थोड्या अडचणी दूर करू शकतील. एकात तुम्हाला असं षटक मिळेल की त्या षटकामध्ये तुम्ही कमबॅक करू शकाल. एकेरी धावे का होईना, परंतु एक धाव ही महत्वाची असते. कारण ज्या पद्धतीनं एक धावेने काही संघ पराभूत होतात ते उदाहरण तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू, परंतु हे 1-2 धावा तुमच्यासाठी महत्वाच्या असतात. का तुम्ही निर्धाव चेंडू खेळू नका, स्वतःवर प्रेशर आणू नका, त्याच्यामुळे तुमची विकेट जाते. यावेळी सुवाडे शॉट आणि सरळ जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. वैष्णव भोईर पाहतच राहिले हा षटकार. संध्याकाळी पाणी गरम ठेवून तुला चोलायला लागेल वाटतं पायाना. तर गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. षटकार आले निर्णायक क्षणी, महत्वाचा षटकार. पुन्हा एकदा फटका हवेत आहे. यावेळी अगदी लांब लचक जातो की काय, आणि हा जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाज या ठिकाणी तुटून पडलेत ते अर्थातच विनोद. येस 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 धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. बघा आई माऊलीचं संगत देखील वाचते. बघा विनोद याच्याबद्दल बोललं जाईल. या मुंबई टेनिस क्रिकेटचा हा एक ट्रॅक मला वाटतंय चांगला फलंदाज ज्याच्या नावावर अनेक अर्धशतक आहे. पॉवर प्लेमध्ये तो एक कलात्मक फलंदाजी करतो, आपल्या स्ट्रोकचा वापर करतो, आपल्या ताकदीचा वापर करतो. आणि पाहिलं तर हे 2 फटके सजवले या विनोद याने. आत्मविश्वास मिळेल स्वतः विनोद याला. हा आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि 48 संघाच्या डगआउटमध्ये देखील हा आत्मविश्वास तितकाच महत्वाचा जाईल. हा मेसेज हा नक्कीच सर. धावफलकावरती धावा लागतात त्या 38. आता गरज आहे विजयासाठी ती 14 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. म्हणजेच बघा इथे कसला खतरनाक कमबॅक केलाय, कारण थोडीशी बाजू पडलेली होती. म्हणजेच वेल कधी कशी येईल सांगता येत नाही. रामाला रात्री राज्य मिळणार होतं आणि सकाळी उठल्यावर 14 वर्षाचा वनवास भेटला, आणि इथे मात्र कमबॅक केलाय. फुलटॉस बॉल. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे दूरवरून मिड डीप मध्ये, आणि हा झेल देखील आय थिंक सुटला गेला. तिथे रितेश मडवी होते आणि यांच्या माध्यमातून हा झेल सुटला गेला. हा झेल तुम्हाला झेल सोडला की तुम्ही मॅच सोडली ही तुम्हाला येणारी वेलच सांगेल. परंतु जेवढा सोपा नव्हता हा झेल. हा झेलसाठी त्यांनी भरपूर चांगला प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी झेल मात्र सुटला गेला. इथे धाव मिळेल या बॉलवरती फक्त आणि फक्त एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 39 आता विजयासाठी गरज आहे, ती म्हणजेच 13 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असतं आणि ज्या संघर्षाला जो स्वीकारतो ना तोच आयुष्यात पुढे जात असतो. आणि तशीच धमक या विनोद फलंदाजांना घेत असताना मैदानावरती. यावेळी सहा देखील फटका हवेत आहे, फसलाय. यावेळी रितेश येत आहेत आणि यावेळी कुठलीही चुकी नाही. गुड कॅच आणि इथे फलंदाज होतील बाद. शेवटच्या बॉलवरती लागलेला हा धक्का लागेल करावे टीमला. तब्बल 3रा आणि 3 षटके इथे कंप्लीट होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत. त्या म्हणजेच 3 गडी बाद असताना 39 आता 12 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. डीजे थँक्यू डीजे. चला थँक्यू. शॉर्ट टीम मीटिंग असेल याची नोंद घ्या प्लीज. विनंती असेल 5-2 नावे टीमला की आपण शॉर्ट टीम मीटिंग घ्यावं. सर बघा ना काय क्रिकेट आहे.
कधी सामना पाहायला मिळतंय 5-2 नावे संघाकडे, तर कधी सामना तुम्हाला पाहायला मिळतंय 1 सॉल्युशन 48 करावे संघासमोर. याचंच तर नाव क्रिकेट आहे. दोन्ही संघाकडे पार्ट आता 50-50 बॅलन्स. आणि आता मैदानावरती सर विचार करायला लागेल की तुम्हाला मुश्किल स्थितीमध्ये, या अडचणीमध्ये तुम्हाला कोण साथ देईल. आणि असं म्हटलं जातं ना, पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा, क्योंकि जब तक तेरे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है. इसीलिए क्रिकेट में भी ऐसे कहते हैं कि जब तक तेरे पास बल्ला है तब तक थाट है, वरना क्रिकेट में तेरी वाट है. यस प्रवीण, यालाच म्हणतात क्रिकेट. आपण पैशांचा उल्लेख केला. सर्व सोंग घेऊ शकता आपण, झोपेचं सोंग घेऊ शकता, मात्र पैशांचं सोंग आपण घेऊ शकत नाही. बघा काय बॅटल रंगलं या मुख्य व्यासपीठावर देखील. आमच्या दोन समालोचकांमधील अतिशय चांगलं शिकण्यासारखं हे समालोचक आहे मिस्टर प्रवीण गायकर, वाकडी पनवेलमधून आलेला हा बुलंद आवाज. यस, हे देखील बॅटल चांगलं आहे प्रवीण. कारण आपण पाहताय समालोचन क्षेत्र, आपण पाहिलं मनोरंजनचा अतिरिक्त तडका. आणि दशरथ पाटील का प्रसिद्ध झालं, कारण नाईटच्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर प्रेक्षकांना मनोरंजन हवं असतं. यस, तोपर्यंत सामन्याकडे बोलतोय. 12 चेंडू आणि आपण पाहू शकाल 34 धावांची आवश्यकता आहे. टार्गेट पाहिलं तर 17ची सरासरी गाठायची आहे. स्ट्राईक एंडला कोण आहे सर्वोत्तम 48 संघाचा सर्वात चांगला फलंदाज. हा फटका सजवलाय, आपल्या डावा पाय वाकवला आणि आपण पाहताल इनसाइड आउट. आणि हा फटका जाईल कव्हर पॉइंट, डिपिश कव्हर येताना सीमा पार हा येतोय चौकार. चांगला फटका, चांगलं बॅटल होतं चेंडू आणि चेंडू फलीमध्ये. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. बघा हा चौकार. आता मात्र समीकरण टार्गेट या ठिकाणी आपण पाहताय 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. हा फटका अलंग द कार्पेट. आपण पाहताय चेंडू येतोय शॉर्ट मिड विकेट मध्ये. एकच धाव घेण्याचा प्रयत्न. विनोद याचा चांगली इनिंग साकार करतोय. स्वतःमध्ये आत्मविश्वास देखील आहे. तो कॉन्फिडन्स देईल आपल्या सोबतच्या फलंदाजाला देखील. धावसंख्या धावपलकावर लागलेली आहेत एकूण 44. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज टुवर्ड द स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. फलंदाज येतोय चिल्ल्या, हे टोपण नाव असेल. चांगले युवा फलंदाज देखील मी पाहिले या 1 सोल्युशन करावे 48 संघामध्ये. मात्र विनोद नावाच्या याच्या वलय आहे याच्या भोवती या 48 क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटचं. मिस्टर विनोद. बघूया चिल्या सज्ज होतोय. गोलंदाज देखील आपण पाहताय 4थं षटक हाताळतोय गौतम. 10 बॉल 29. जवान देखील आहे प्रवीण. जवान खेळतो या एक अतिशय वरिष्ठ खेळाडू या नावा संघाचा. 30 वर्ष क्रिकेटची त्याचे कारकीर्द देखील आहे मिस्टर जवान. जवान आणि प्रल्हाद बघा काय आपल्या गावासाठी केलेलं हे टेनिस क्रिकेटमध्ये योगदान देखील आहे. 9 चेंडू आणि 29. 10 चेंडू सरळ सोडून दिला. आउटसाइड लेफ्ट स्टंप यष्ट्या कव्हर केल्या होत्या, मात्र चेंडू लँड झाला डाव्या स्टिकच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे निर्देशित करतात. हा चेंडू अवांतर. संघर्षमय क्रिकेट आहे. या संघर्षमय क्रिकेटला बघा माझ्याकडे अनुभव नाही. चिल्या मला वाटतं नवोदित असा फलंदाज दिसतो. अतिशय कमी वय आहे, पण माझ्यामध्ये गुणवत्ता देखील आहे. ती गुणवत्ता या ठिकाणी प्रस्थापित करावी लागेल. त्या खेळपट्टीवर एक चांगली इनिंग बिल्ड करावी लागेल. हा फटका बॅकअप पाहिलं तर क्रीज जाऊन यष्ट्या कव्हर केला. अशा प्रकारचे फलंदाजी आपण नेहमीच पाहतो. अतिरिक्त दडपण होतं, मात्र आपला अनुभव देखील आहे गोलंदाजीचा या गोलंदाज गौतमकडे. निर्धाव चेंडू स्ट्राईक रोटेट करावी लागेल. विनोद कनेक्टिव्हिटी चांगली आहे, विनोद फॉर्म मध्ये आहे. जर विनोदचं बॅटल चांगलं रंगलेलं आहे त्या चेंडूवर तर विनोदला स्ट्राईक रोटेट करून द्यावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा पाहिलं टार्गेट आणि हे समीकरण आपण पाहताय एकूण 9 बॉल 28. हा फटका बघा ब्रह्मास्त्र वापरलं या क्रिकेटचं. आपण पाहताय यॉर्कर डिलिव्हरी अनुभव या डावकुरे हाताच्या गोलंदाजाचा. चिल्या याला काहीतरी वेगळं करावं लागेल. आपण पाहताय स्ट्राईक रोटेशन चांगलं. जर कनेक्टिव्हिटी होत नसेल आपल्या फलंदाजीमध्ये तर स्ट्राईक रोटेट करणं हे कधीही सुजबरीचं क्रिकेट आपण पाहतो. टेनिस क्रिकेट मात्र 5 षटकांचे सामने आपण नेहमीच पाहतो. पुन्हा एकदा समीकरण 8 चेंडू आणि 28. आता मात्र कनेक्शन चांगलं आहे, एलिव्हेशन चांगलं आहे. ही गॅप साधते की काय, आणि हा येतोय अतिशय महत्वाचा या इनिंगचा या सामन्याचा चिल्ल्या याच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार.
धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. खूप वेळ देखील या सामन्याला झालेला आहे. प्रवीणजी मला निर्देशित करतात, घनसोली संघाच्या कर्णधाराला मुख्य व्यासपीठाकडे बोलवा. यस, घनसोली 11 घनसोली संघाचा कर्णधार. याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत खेळवली जाईल. या सामन्यातील विजेता संघ हा आत्मविश्वास मिळवून देईल या चिलायाला, आणि आत्मविश्वास फलंदाजीमध्ये मग कुठल्याही क्षेत्रामध्ये महत्त्वाचा असतो. यशाची प्राप्ती जर मिळवायची असेल तर आपल्याला संघर्ष आणि कष्ट करावे लागतील, आणि त्याच्या सोबतीला आत्मविश्वास देखील महत्त्वाचा आहे. बघा, चिल्या एक अतिशय चांगला फलंदाज दिसतो डावकुऱ्या हाताचा. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. हा फटका अलोंग द कार्पेट यशने कव्हर केला होता. टायमिंग, चांगलं टायमिंग. डीपिश मिड विकेट मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दडपण हाणण्याचा प्रयत्न होता शतरक्षकावर. कनेक्टिव्हिटी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली, कारण स्ट्राईक रोटेट करायची होती. यस विनोद याला या 2 धावसंख्या धावपलकावर 48 संघाची 51. आता समीकरण जर आपण पाहिलं, 22 धावांची आवश्यकता आहे मर्यादित 6 चेंडूमध्ये. बघा, हे चित्र जर प्रवीणजी आपण पाहिलं, 6 चेंडूमध्ये आपण पाहताय कधी कधी 36 धावा देखील लागतात. कधी कधी आपण पाहताय 6 चेंडूमध्ये 5 धावा देखील आपल्याला परिपूर्ण करताय. हेच तर टेनिस क्रिकेटची मजा आहे, आणि हेच तर टेनिस क्रिकेट आहे. काय म्हणाल, 6 चेंडू 22 धावा, हे बॅटल चांगलं आहे. हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. हा या सामन्यामध्ये काय घडेल तो येणारा काल ठरवेल. या प्रवीणजी. नक्कीच नक्कीच सर, मॅच तुम्हाला चांगली टाईट पाहायला मिळते. कदाचित तुम्ही जर षटक एक पाहिलं होतं ना, त्या षटकामध्ये फक्त धावा आल्या रोहनच्या 6. त्या षटकामध्ये आय थिंक अजून 6 ते 7 धावा जोडल्या गेल्या असत्या, तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी 15 ते 16 धावा राहिल्या असत्या. परंतु इथे विनोद आहेत मैदानावरती, तोपर्यंत मॅच बनवली जाईल. 1 सॉल्युशन करावे 48 संघाकडून, कारण ते आतापर्यंत त्यांचा विचार केला तुम्ही 2 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं तब्बल खेळतायत, ते म्हणजेच वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती हा खेळाडू मैदानावरती खेळत असताना, आणि चांगली बॅटिंग इथे साकारली त्यांनी, आणि त्याच्या जोरावरती कदाचित ही मॅच जिंकतील की हारतील हे पुढचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु 23 या धावसंख्येवरती तो हा खेळाडू खेळतोय 9 बॉलचा सामना केल्यानंतर. नवीन गोलंदाज आलेत मनीष घरत नावे संघाचा ऑलराऊंडर हा खेळाडू. 9 चेंडू आणि 23 वरती खेळतायत, परंतु आता 6 चेंडूंमध्ये या 23 धावा बनवायच्या आहेत. याच दरम्यान आपण पाहताय माझ्या या व्यासपीठाच्या उजव्या बाजूने येत आहेत यादव साहेब, निवृत्त पोलीस अधिकारी. जेव्हा एखादा पोलीस अधिकारी कुठल्याही कार्यक्रमामध्ये उपस्थित असतो तेव्हा देखील आम्हाला आनंद होतो आणि आमची छाती गर्वाने फुलते. या यादव साहेब, आपण देखील या व्यासपीठावर स्थान पाहून या खेळाचा आनंद आपण देखील लुटायचा आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. पहिला बॉल ओव्हर द विकेटने, आणि पहिलाच बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बेनिफिट आहे खऱ्या अर्थानं जर विचार केलात ना सर, तर बेनिफिट आहे फलंदाजांना. हवा आहे, हवेच्या ओघेने ते फटके खेळू शकतील, आणि ते फटके एक्झिक्यूट करणं त्यांना हे महत्वाचं असेल. 3 खेळाडूंनी साथ सोडली, आणि कधी कधी असं होतं जेव्हा सगळे साथ सोडतात ना, तेव्हा आयुष्यात खरी एकट्याची लढाई सुरू होते. आता ती लढाई मात्र विनोद या खेळाडूला करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर बॉल होता इथे ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. अवांतरच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात. एकूण विचार केलात तर तब्बल 52 धावा, आणि आता गरज आहे ती म्हणजे 5 बॉल आणि 21 धावांची गरज. त्यावेळेस चांगला बॉल आहे अलॉंग द कार्पेट, डाऊन शॉट म्हणावं लागेल. लॉंग ऑफला क्षेत्र शिकत आहेत, उचलतील पार्थ पाटील. तोपर्यंत फक्त एकही धाव कंप्लीट करत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आता स्ट्राईक जास्तीत जास्त त्यांच्याकडेच ठेवावी लागेल, कारण इथून तुम्हाला प्रत्येक बॉलवरती मोठे फटके खेळावे लागतील, तर ही तुम्ही मॅच जिंकू शकाल. प्रत्येक बॉलवरती फटका पाहिजे मोठा. परंतु यावेळी लाईन खराब आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. अवांतरच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत त्या 53. आता गरज आहे 4 चेंडू आणि तब्बल 20 धावांची गरज. 3 षटकार आणि 1 दुहेरी, म्हणजे इथून तुम्हाला हवाई सफर करावे लागतील. यावेळी सॉन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय, आणि पाहावं लागेल अगदी मजबूत हाईट असलेला खेळाडू वैष्णव भोईर बॉलला अडवतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित इथे फसला, आणि मागे वळून पाहता पाहता विकेट गमावली ती विनोद यानं, आणि अजून एक धक्का लागेल तो 1 सॉल्युशन करावे 48 टीमला. थँक्यू. खराब कामगिरी राहिली या ठिकाणी
खऱ्या अर्थानं मधल्या फलीतील फलंदाजांची, कारण गरज होती मधल्या फलंदाजांवरती की एक मोठी इनिंग्स कुठला एक खेळाडू साकारू शकेल, परंतु निराशा आली वाट्याला वन सॉल्युशन करावे 48 संघासमोर आणि त्या खऱ्या अर्थानं त्या निराशा घेऊन या मैदानावरती मात्र बाहेर व्हावं लागतं की काय. जबरदस्त इथे गोलंदाजी निर्णायक क्षणी पाहायला मिळाली. LBW ची जोरदार अपील आणि मिडल स्टंप वरती लेग बिफोरचा विकेट आज जाईल. अजून एक फलंदाज बाद होतील, 5वा धक्का लागेल. वन सॉल्युशन करावे 48 टीमला. थँक्यू डीजे. तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर विचार केला तर जे मनाशी स्वप्न घेऊन खऱ्या अर्थानं या बिहार तांडेल साहेबांच्या मैदानावरती उतरला हा करावे 48 संघ मात्र या स्पर्धेतून थोडासा बॅकफुटवर येत असताना, कारण प्रत्येक संघाला वाटतं की मी ही समाजसेवक ट्रॉफी जिंकावी, परंतु इथे जे स्वप्न घेऊन आले होते वन सॉल्युशन करावे 48 टीम, ते स्वप्न थोडंसं भंग होती काय. मागचा मॅच वन साइड, ही मॅच देखील तुम्हाला वन साइड पाहायला मिळते. कदाचित येणारे सामने तुम्हाला अजूनही ठसन, याच्यापेक्षा जास्त ठसनचे टक्करचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. एकही धाव नाहीये, भरपूर दूरवर आहे ती मॅच जिंकण्यासाठी. आता तब्बल एक चेंडू शिल्लक असेल आणि गरज आहे ती 19 धावेंची गरज. मॅच मध्ये जी प्रेक्षकांना मॅच हवी होती ती मात्र इथे पाहायला मिळालं नाहीये, परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन आमचे मिकी माऊस नक्कीच करतील. तर फुलटॉस बॉल हवेत खेळलेत, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत रितेश, जबरदस्त कॅच पकडली आणि इथे ओव्हर कंप्लीट होईल आणि मॅच इथे फिनिश झाली, सामना जिंकला तो अर्थातच 5-2 नावे टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स डीजे. थँक्यू डीजे. तरी ते खऱ्या अर्थानं मित्रांनो संपूर्ण भारत टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूंनी सर्वाधिक 2 व्हीलर बाईक पटकावल्या तो अर्थातच कल्याण डोंबिवलीची शान आणि तुम्हा सर्वांचा लाडका केतन म्हात्रे वाकलन यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एकदा जोरदार टाळे होऊ दे या खेळाडूसाठी मित्रांनो. 7 समुद्र पार खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवलीचं नाव नेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डंका त्याच्या नावाचा. याच्या अगोदर तुम्ही पाहिलं तर आकाश तारेकर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामधला हा सर्वात बायकर मॅन आणि त्याच्यानंतर अग्रणी नाव घेतलं जातं ते अर्थातच केतन म्हात्रे मॅन फ्रॉम वाकलन यांचं व्यासपीठावरती आगमन. तर सामनावीराचा पारितोषिक इथे दिलं जाईल आणि सामनावीराचा पारितोषिक जाईल तो अर्थातच मनीष घरत मॅन फ्रॉम नाभा. 18 धावा कुठल्या त्या फलंदाजानं आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्या खेळाडूने